Audio Jungle. नवसाला पावला नाही म्हणून देव आणि गरजेला पडला नाही म्हणून मित्र. बदलायची सवय ना आपल्याला. एकदा कट्टर तर मरेपर्यंत कट्टर. नवसाला पावला नाही म्हणून देव आणि गरजेला पडला नाही म्हणून मित्र. बदलायची सवय ना आपल्याला. एकदा कट्टर तर मरेपर्यंत कट्टर. ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर कोणी नवीन आला असाल आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीत व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो, ते पण मराठीमधून. आणि जे काय मी आपण या व्हिडिओमध्ये वापरलेलं मटेरियल आहे त्या मटेरियलची सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि त्याला पण कोणत्याही कसलाही पासवर्ड नाही. आणि तुम्हाला डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल टेलिग्राम जॉईन करा, तिथं पण आपण सर्व मटेरियल अपलोड करत असतो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर जे काय मी बीटमार्क आणि शेकीपीठ दिलेलं आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे ॲलाइड मशीनमध्ये. इम्पोर्ट केल्यानंतर जे काय आता इथून बीटमार्क आहे सर्वात आधी बीटमार्कला इथून ओपन करायचं आहे. तर बीटमार्क बघू शकता काही अशा पद्धतीचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर एकदम स्टार्टिंगला यायचं, प्लगचं क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जे काय फोल्डर असेल तुमचं ते सिलेक्ट करून फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आणि आता या फोटोला आपण शेवटपर्यंत आता इथून वाढून घ्यायचं आहे. आता वाढून घेतल्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पुढच्या बीटला जायचं, या फोटोला कट मारून घ्यायचा आहे. डबल या पुढच्या फोटोला जायचं, कट मारून घ्यायचं आहे. डबल पुढच्या फोटोला जायचं आहे, कट मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तुम्ही. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता आपला इथं एकदम पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे, ॲडजस्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि 2 नंबरचं करून याला बरोबर तुम्ही असं 200 डिग्रीनं हे रोटेट करून घ्यायचं आहे. आणि याला झूम करून बरोबर तर आता तुम्ही इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही. तर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून कट करायचं आहे. कट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. आणि जे काय आहे आता इथं मी पेंज बनवून दिलेलं आहे, ते पेंज इथून तुम्ही असं याला पण रोटेट 90 यानं करायचं आहे. आणि याला पण तुम्ही असं तुमच्या हिशोबात ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि याला दुसऱ्या बीटपासून वाढून घ्यायचं आहे. आता इथून डबल हेच लेअर म्हणजे हेच जे काय पेंज आहे हे ॲड करायची. आणि इथं वरी बरोबर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आणि आता या पेंजला आपण आता शिकून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आता एवढं केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लगच्या क्लिक करून गॅलरीमध्ये जायचं आहे. जे काय बॉर्डर आहे ते बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला मी, ते ॲड करायची. ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं, याला लाईटिंग मारून घेतल्यानंतर ह्याची बरोबर बॉर्डर लागून जाईल. आणि आता या बॉर्डरला तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. बघू शकता अशी बरोबर बॉर्डर या व्हिडिओच्या लागून जाईल. तर आता काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. जे काय शेकीपीठ पीसेट आहे ते ओपन करायचे आहे. जे काय पहिल्या पुढला इपेट आहे ते इथून सर्वात आधी कॉपी मारून घ्यायचं आहे. तर आता हे कॉपी केल्यानंतर डबल इथून बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला आपल्या ओपन करायचं आहे. बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय पहिल्या फुटला इफेक्ट आहे म्हणजे फोटो आहे त्याला हे इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. पहिल्या फुटला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तिथून बॅक यायचं आहे, डबल शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. आणि जे काही दुसऱ्या फुटला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचं आहे. हे कॉपी केल्यानंतर डबल इथून बॅक यायचं आहे, डबल बीटमार्कला ओपन करायचं आहे. आणि जे काही दुसरा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आता हे पेस्ट मारून घेतल्यानंतर डबल बॅक यायचं आहे, डबल शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. जे काही तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. तर आता हे कॉपी केल्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आता पहिले 2 फोटो सोडून द्यायचे आणि तिसऱ्या फोटोला आपण हा इफेक्ट मारून घ्यायचा आहे, म्हणजे पेस्ट करून घ्यायचा आहे. आता हे केल्यानंतर काय करायचं, इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय आता शेवटच्या फोटोला इफेक्ट राहिला आहे ते कॉपी करून घ्यायचा आहे इथून. तर आता हा कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे, डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. आता जे काही शेवटचा फोटो राहिलेला आहे आपला त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपला व्हिडिओ इथं बनवून रेडी होईल. तर तोपर्यंत तर आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आवडला असेल तर लाईक करून जायचं आहे. तर भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.